गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा. ज्या शिक्षकावर मुलांच्या भविष्यासाठी विश्वास ठेवला त्या शिक्षकावर धक्कादायक आरोप. लोणी गवळी मेहकर तालुका इथे तिसरी शिकणाऱ्या निष्पाप मुलींशी अश्लील वर्तन केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या 3 अल्पवयीन विद्यार्थिनींशी संबंधित शिक्षकाने मागील काही काळापासून गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. भीतीमुळे या मुलींनी बराच काळ ही बाब कोणालाही सांगितली नव्हती. मात्र बुधवारी पुन्हा प्रकार घडल्यानंतर मुलींनी धैर्य दाखवत पालकांना सर्व काही सांगितलंय आणि त्यानंतर गावात संतापाची लाट उसळली आहे. संताप पालक आणि ग्रामस्थांनी शाळेत धाव घेत आरोपी शिक्षकाला पकडून चोप दिलाय. घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलिसांचा ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झालाय. गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरुद्ध BNS कलम 74, 75, 78, 352 तसेच पोस्को कायद्याअंतर्गत कलम 8 आणि 12 या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत आणि सर्व पुरावे गोळा करून कठोर कारवाई केली जाणार आहे. हा प्रकार केवळ एक गुन्हा नाही, हा समाजासाठी मोठा धक्का आहे. शाळा ही सुरक्षित जागा असायला हवी, परंतु जर इथे मुली सुरक्षित नसतील तर हा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात उभा राहतोय. एक शिक्षक आहे ज्या जिल्हा परिषद शाळा लोणी गवळी येथे कामावर आहे. तर यानंतर तिथं गावातील एका व्यक्तीने आम्हाला कॉल करून सांगितले की तिथं बरेचसे लोक जमा झालेले. तर आम्ही पोलीस स्टाफसह सदर जागी गेलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला माहीत झाले की सदर शिक्षक याचं नाव महादेव मानतोडे, राहणार मंगरुळपीर तालुका, जिल्हा वाशिम इथंच आहे. याने काही म्हणजे पीडित मुलींना त्याने अश्लील चाळी करून त्यांना त्रास दिलेला होता. याबद्दल लोकांनी रोष म्हणून तिथं जमा झालेले होते. त्यानंतर आपण पोलीस स्टाफच्या मदतीने त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांना आणलेले आणि यामध्ये फिर्यादी यांच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण 104/2026 यामध्ये BNS कलम 74, 75, 78, 352 आणि पोक्सोचे 8 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये आरोपी आमच्या ताब्यात आहे. तपास PSI पवार साहेब स्वतः करत आहे आणि माननीय SDP साहेब आणि तसंच यामध्ये आम्ही स्वतः लक्ष देऊन यामध्ये बाकीचे पुरावे साक्षीदार घेत आहोत. सर, हे अल्पवयीन मुली असल्यामुळं त्याचे ते फोक्सा टाईपचे जे नियम असतील किंवा ज्या कलमा असतील ते लागले असतील. यामध्ये आपण बालकाच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम म्हणजे पोक्सोचे आपण कलमा लावलेले आहेत. तपास आपला चालू आहे. यामध्ये अजूनही साक्षीदार यामध्ये बघणारे साक्षीदार तपासून यामध्ये योग्य तो तपास करतो. सध्या त्याच्यावर अजून तपास, पुढील तपास बाकी चालूच आहे. गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये आपण तपास करत आहोत. आरोपीला अटक करणार आहे आणि तपास करून यामध्ये आपण योग्य वेळेमध्ये चार्जशीट दाखल करतो. सध्या स्थितीत आरोपी आपल्या ताब्यात आहे. आरोपी ताब्यात आहे. धन्यवाद सर. या प्रकरणात दोषींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि अशा घटना पुन्हा होऊ नयेत याकरिता प्रशासनाने शाळांमध्ये कडक देखरेख वाढवणं गरजेचं आहे. कारण मुलांची सुरक्षितता ही सर्वात मोठी जबाबदारी आहे.